नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही फक्त अर्धा लिटर दुधामध्ये 2 ब्रेड घातलात ना, तर अगदी किलोभर रेसिपी होणार बरं का. ही रेसिपी एकदा केलात ना, तर उन्हाळ्यावर हीच करून खाणार, शिवाय घरच्या घरी स्वस्तात होणार, मार्केटमधनं विकत आणणारच नाही. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. आता एका भांड्यामध्ये 10 ते 15 इतके बदाम, 10 ते 15 इतके काजू आणि तितकेच पिस्ता घेतलेत बरं का. आता आपल्याला हे भिजत ठेवायचे. इथं गरम पाण्यामध्ये मी भिजत घालते बरं का, कारण की लवकर भिजावेत ह्याच्यासाठी. अगदी तुमच्याकडे वेळ असेल मग थंड पाण्यामध्ये भिजत घातला तरीसुद्धा चालेल, पण गरम पाण्यामध्ये अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हे भिजतात बरं का. आता हे जरा बाजूला ठेवूयात. आणि इथं बघा, आज लागणार आहेत आपल्याला 2 ब्रेड. अगदी तुम्ही दुसरे जे गव्हाचे ब्रेड असतात ते घेऊ शकता, किंवा अगदी हे ब्रेड घेतलात तरीसुद्धा चालेल. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले आणि थोडंसंच पाणी घालूयात तळाशी. आता ह्याच्यामध्ये घेणार आहोत आपण दूध. तर म्हशीचं इथं 2 ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर इतकं हे दूध आहे बघा. आता जर अगोदर तुम्ही कढईमध्ये भाजी वगैरे केली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कढईमध्ये 1 ग्लासभर इतकं गरम पाणी करून कढईभर सगळीकडे फिरून हे पाणी जरा फेकून द्यायचं आणि मग नंतर आत्ता केलेली प्रोसेस करायची. कारण ह्याच्या अगोदर जर कढईमध्ये तिखट कुठला पदार्थ केला असेल त्याची चव ह्याच्यामध्ये यायला नको ना, म्हणून ही एक स्टेप करून घ्यायची आहे, बाकी काही नाही. आता बघा, हलकंसं आपलं दूध हे गरम झालं आहे. मग 2 ते 3 पळी इतकं दूध हे मी वेगळं करून घेते. आता हे कशासाठी सांगते. आता ह्या दुधामध्ये आपल्याला काय करायचे, दूध पावडर, मिल्क पावडर. तर इथं ना मी 3 चमचे इतकी घेतलेले आहे बघा. किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल. अगदी 10 रुपयाला एक पॅकेट असते. ते 2 पॅकेट वापरलात ना तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही दुधामध्ये सुद्धा ही दूध पावडर घालून मिसळू शकता, पण काय होतं माहिती आहे का, गुठळ्या होतात. त्याच्यामुळे थोड्या दुधामध्ये ना दूध पावडर घालून मिसळून घ्यायचं. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा, आपलं अगोदरचं दूध छान प्रकारे तापत आहे. खाली गॅस बारीक ठेवला आहे, दूध उतू जाऊ नये म्हणून. आता हे दुधामध्ये मिसळलेली दूध पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे. किती जरी केलं तर विकतचं दूध तितकंसं घट्ट नसतं, त्याच्यामुळे आपल्याला दूध पावडर वापरायची आहे. मला बघा, आपण आत्तापर्यंत कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आता बघा, उन्हाळा सुरू आहे की नाही, मग उन्हाळा म्हणलं की सगळ्यांनाच थंड खायची इच्छा होते. मग अगदी सर्वांच्याच आवडीची आणि त्यातल्या त्यात जास्त मुलांच्या आवडीचीच आपण करत आहोत, ती म्हणजे आईस्क्रीम. अगदी घरच्या साहित्यात बरं का. आता गोडासाठी इथं मी अर्धी वाटी इतकी साखर घालून मिसळून घेतले. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अगदी थोडीशी साखर वापरू शकता. शिवाय गूळ वापरायचा असेल ना, तर तो कुठे वापरायचा पुढे तुम्हाला सांगतेच. मग इथं साखर नाही वापरायची तुम्हाला, जर गूळ वापरायचा असेल तर. आता काय करायचं, ह्या दुधामध्ये का नाही आपण जे 2 ब्रेडचे स्लाईस घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हे मिसळून घेणार आहोत. आपलं दूध का नाही खूप गरम आहे, मग अख्खे स्लाईस घालायचे बघा. इथं ह्याचे तुकडे करून किंवा मिक्सरला फिरून टाकण्याची गरज नाही. आता रंग छान यावा ह्याच्यासाठी मी काही केशरचे धागे घातलेत बघा. आणि पुन्हा हे छान प्रकारे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. दुधामध्ये छान प्रकारे लगेच हा ब्रेड नरम होतो बघा. आपलं दूध हे पातळ आहे का नाही, घट्ट होईपर्यंत आपल्याला आटवायचं आहे. आता मी केशरचे धागे घातलेत, पण तरीसुद्धा पाहिजे तसा रंग आलेला नाही, म्हणून अगदी किंचित इतकी आपल्याला हळद घालायची आहे. हलका पिवळसर रंग हवा का नाही म्हणून. आपण आईस्क्रीम करत आहोत, रंग छान असेल तर खायला देखील छान मजा येते का नाही, म्हणून हळद थोडीशी वापरली बघा. आता हे जे ब्रेडचे तुकडे आहेत बघू शकता विरघळायला लागलेत. म्हणजे अख्खाच ब्रेड वापरला होता, छान प्रकारे हा मॅश होतो नरम झाल्यामुळे. आता आणखीन थोडंसं पातळ आहे का नाही, थोडंसं आपण हे घट्ट होऊ देऊयात. त्याच्यासाठी गॅस बारीक ठेवायचा आहे आणि शिजू देऊयात. तोपर्यंत बघा, आपण अगोदरच सुरुवातीलाच बदाम, काजू, पिस्ता पाण्यामध्ये भिजत घातला होता. गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे ना अगदी 10 मिनटामध्ये भिजतात. बघू शकता इथं आपल्याला ना ह्या बदामाच्या वरचे साल काढायचे आहेत. गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे लगेच सहजपणे निघतात. बदामाच्या सर्व वरचे साल काढून घेतलेत. त्याचबरोबर पिस्ताच्या पण वरचे जे साल असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बरं का. आता दोन्ही वरचे हे जे साल आहेत ते काढून झालेत आपले. आणि आता हे एक्स्ट्राचं पाणी दिसतं ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये का नाही इथं भिजवलेले काजू, बदाम, पिस्ता घ्यायचे आहेत. मिक्सरला वाटून घेणार आहोत. सुरुवातीला भरड असंच वाटून घेतलं आणि नंतर ना थोडंसं दूध घातलं बघा. अगदी पाणीसुद्धा घालू शकता आणि छान एकदम बारीक स्मूथ असंही वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत बघा, हलका छान पिवळसर रंग आलेला आहे बघा. आणि अगोदरपेक्षा दूध इथं आटत आहे. छान प्रकारे दुधामध्ये आपला ब्रेडसुद्धा मिसळलेला आहे. आता तयार केलेली ही पेस्ट घालायची आहे. आपण बघा, मावा, खवा किंवा कुठलीही फ्रेश क्रीम वापरत नाही. त्याच्यामुळे ना आपल्याजवळ असतात तर ड्रायफ्रूट
मग ड्रायफ्रूटची अशी पेस्ट करून घालायची. म्हणजे आपली आईस्क्रीम मलाईदार छान चविष्ट अशी होते बघा. आवर्जून वापरायचे. आता हे मिसळून घेऊयात. बघा अगोदरपेक्षा छान दाटसर असा पडा आलेला आहे ह्याला. फ्लेवरसाठी ना थोडीशीच वेलची पूड घालते. अगदी 2 वेलची तुम्ही सोलून घातलात तरीसुद्धा चालेल. माझ्याकडे इथे वेलची पूड होती ना, म्हणून थोडीशी वेलची पूड घातली आणि मिसळून घेतलं. बघा घट्टपणा आलेला आहे. अगदी छान रबडीसारखं हे घट्ट झालं आहे बघा. आता मग हे गॅस इथं बंद करूयात असा घट्टपणा आल्यानंतर आणि कढई खाली काढून घेऊयात. आता का नाही काय करायचं, आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला बघा सांगितलं होतं जर साखर वापरायची नसेल तर गुळ कुठं वापरायचा. पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि मग गुळ वापरायचा. गरम दुधामध्ये ना तुम्ही जर गुळ घातलात तर हे दूध फाटतं. त्याच्यामुळे असं थंड झाल्यानंतरच घालायचं आहे. आता बघा हे मिश्रण थंड झालेलं आहे. मग इथं तुम्ही गुळ घालू शकता. आता काय करायचं, एका मोठ्या डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे बरं का. ह्याच्या अगोदर मी कोकोनट आईस्क्रीम, गुळाची आईस्क्रीम ह्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. क्रीम न वापरता घरगुती पद्धतीत आपण आईस्क्रीम केले. अगदी अर्धा लिटर दुधापासून किलोभर इतकी आईस्क्रीम तयार होते बरं का. ह्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तिथे पाहू शकता तुम्ही. आता बघा सर्व मिश्रण डब्यामध्ये काढलं ना. आता डब्याला झाकण लावून हा डबा ना मिश्रण तर थंड झालं आहे तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 तासाभरासाठी बरं का. तासाभरानंतर बघा मस्त हे छान घट्ट झालं आहे. आता तुम्ही म्हणाल ही तर आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झाली का, तर बिलकुलसुद्धा नाही. आपल्याला ना हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या आईस्क्रीमला ना छान एकदम स्मूथपणा येतो, टेक्स्चर छान येतं आणि चवीला देखील मस्त आईस्क्रीम लागते. अगदी मार्केटमध्ये असते की नाही तशी. आता काय करायचं, 1 तासानंतर इथं मी फ्रीजमधून डबा बाहेर काढलेला आहे. आता सर्व ही आईस्क्रीम मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून घेणार आहोत. आता आपल्याला इथं दूध, पाणी बिलकुलसुद्धा काहीच वापरायचं नाही. मिक्सरला फिरून घेतल्यानंतर ना एकदम स्मूथ ह्याची छान प्रकारे पेस्ट होते बघा. आणि अगदी रंगसुद्धा छान आलेला आहे, जसा पाहिजेल तसा. आता तुम्हाला ज्याच्यामध्ये आईस्क्रीम सेट करायचे त्याच्यामध्ये हे मिश्रण काढू शकता. जसे की तुमच्याकडे जर आईस्क्रीमचं मोल्ड असेल किंवा असा एखादा चौकोनी स्टीलचा, प्लॅस्टिकचा कंटेनर डबा असेल त्याच्यामध्ये काढू शकता. किंवा असे प्लॅस्टिकचे छोटे कप्स असतील त्याच्यामध्ये काढू शकता. किंवा घरामध्ये आपला ग्लास असतो का नाही त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊ शकता. तर तुम्ही म्हणाल दुधामध्ये ब्रेड मिसळल्यामुळे ही आईस्क्रीम टेस्टी लागेल का? पण तुम्हाला सांगू का, 101% आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोणीच म्हणू शकत नाही की ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रेड वापरलेला आहे. जरासुद्धा फ्लेवर येत नाही. अगदी क्रीम वापरून आपण आईस्क्रीम केली का अशी होते बरं का. शिवाय जर तुम्हाला ब्रेड वापरायचं नसेल तर तिथं तुम्ही हॅपी बिस्किट पुडा वापरू शकता. शिवाय आणि कोको पावडर वापरू शकता. मग तुमची चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम होऊ शकते. किंवा अगदी मारी किंवा पार्लेजी बिस्किट पुडा असेल ना तिथं तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे अगदी तीसुद्धा आईस्क्रीम भारी होते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात आपण त्यासुद्धा आईस्क्रीम केलेल्या होत्या. अगदी तुम्ही त्या व्हिडिओना खूप छान असा प्रतिसाद दिला बघा. आता बघा सर्व आईस्क्रीमच्या आपले जे प्लॅस्टिकचे कपमध्ये होते ना त्यालासुद्धा सिल्वर पेपरने पॅक करून घेतलं आहे. डब्यामध्ये आईस्क्रीम काढले ना त्याच्यामध्ये सुद्धा सिल्वर पेपर लावून ना पुन्हा झाकण लावलेलं आहे. वरून चाकूने थोडेसे खाचा करून ना ह्याच्यामध्ये आईस्क्रीमची काडी घातली बघा. जे आपण कपमध्ये भरली होती ना आईस्क्रीम त्याच्यामध्ये. सर्व ताटामध्ये हे काढून घेतलं आहे आणि ताट आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. जिथे बर्फ जमा होतो का नाही तिथे. जर तुमच्याकडे ना हे जर सिल्वर पेपर नसेल तर तिथं तुम्ही प्लॅस्टिक सीट वापरून ना रबरने पॅक करू शकता. म्हणजे ह्याच्या आतमध्ये बर्फ जमा होणार नाही. आता ही आईस्क्रीम ना 10 ते 12 तासानंतर आपण पाहणार आहोत. आता इथं बघा 10 तासानंतर मी बाहेर काढलेले आहे. आईस्क्रीम छान प्रकारे सेट झालेले आहे. आणि बघा अगदी घरच्या घरी रबडीदार आपली आईस्क्रीम तयार होते. वाव, बघू शकता कुठलाही आईस्क्रीमचा मोल्ड, क्रीम न वापरता इथे आपली आईस्क्रीम तयार झाली. आणि खरं सांगू का, मी सांगते ना म्हणून एकदा ही आईस्क्रीम ना थोड्या प्रमाणामध्ये करून बघा. अगदी ही आईस्क्रीम होण्यासाठी ₹50 इतकाच खर्च येतो. फक्त आपण अर्धा लिटर दूधच वापरलेलं आहे आणि बाकीचं साहित्य काय सर्व आपलं घरामध्ये असणारच आहे बघा. म्हणजे तुम्ही एकदा ही आईस्क्रीम केलात ना तर अगदी उन्हाळाभर ही आईस्क्रीम करणार एवढं मात्र मी गॅरंटी देऊन सांगते. आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदा जर ही आईस्क्रीम खाल्ली ना तर तुम्हाला पुन्हा 100% ही आईस्क्रीम करायला सांगणार. इतकी छान जबरदस्त होते. आता डब्यामधली जी आईस्क्रीम होते ती काय करायचं माहिती आहे का, खाली एखाद्या भांड्यामध्ये ना पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये डबा ठेवायचा थोडंसंच एक अर्धा ते 1 मिनटासाठी. आणि नंतर हलकीशी आपली आईस्क्रीम वितळते अशी वाटली की मग हा डबा पलटी करून मग तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये ना तुम्ही कापून घेऊ शकता. बघा ही आईस्क्रीम जसजशी मेल्ट होते तिथंच तुम्हाला समजत असेल आणि अगदी तोंडाला पाणीसुद्धा सुटलं असेल, इतकी जबरदस्त आईस्क्रीम झालेली आहे. मस्त. नाही तर मी ह्याचे काप करून घेतलेत. वरून थोडेसे तुम्ही काजू, बदाम
ह्यांनी डेकोरेशन करू शकता. शिवाय वरून थोडंसंच तुम्ही केशर लावलात किंवा पिस्तासुद्धा भुरभुरलात ना, आणखीन दिसायला ही आईस्क्रीम ॲट्रॅक्टिव्ह दिसते. आणि खरंच बघा, अगदी तोंडात टाकता विरघळणारी आणि चविष्ट अशी आपली ही आईस्क्रीम तयार होते. आईस्क्रीम म्हटलं तर कोणाला आवडणार नाही हो, आणि त्यातल्या त्यात म्हणायला गेलं तर लहान मुलांना तर फारच आवडते. पण बाहेरनं महागडी आईस्क्रीम विकत आणण्याच्या ऐवजी, शिवाय ती कशी केली माहीत नसते, स्वच्छतेची काळजी घेतली का नाही माहीत नसते, मग मात्र तुम्ही घरच्या घरी स्वस्तात स्वच्छतेची काळजी घेऊन नक्कीच ही आईस्क्रीम करू शकता. बघा, आता आपण जे प्लॅस्टिकच्या कपमध्ये केलेली आईस्क्रीम तीसुद्धा अगदी मस्त मलाईदार झालेली आहे. तुम्हीसुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमची आईस्क्रीम कसे झाले. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडता पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.